नमः परमकल्याण नमः परममंगल वासुदेवाय शांताय यदूनां पतये नमः। नमः परमकल्याण नमः परममंगल वासुदेवाय शांताय यदूनां पतये नमः। गोपाल कृष्ण भगवान की जय। रुक्मिणी पांडुरंगांचे चरणी साष्टांग निर्णवत असो। समर्थ सद्गुरुनाथांच्या चरणी साष्टांग निर्णवत असो। आज भगवंतांच्या नामरूप गुणलीलामधील गुण नावाच्या जे एक सुंदर असं तत्व आहे, त्या तत्वाचं चिंतन करणारा अभंग जगद्गुरु तुकोबाराय यांचा आज चिंतनासाठी घेतलेला आहे. अभंगामध्ये तुकोबाराय महाराज सांगतात, कोण सांगायास गेले होते देशोदेश, कोण सांगायास गेले होते देशोदेश, झाले वाऱ्या हाती माप, झाले वाऱ्या हाती माप, समर्थ तो माझा बाप, समर्थ तो माझा बाप. कोणाची हे सत्ता, कोणाची हे सत्ता, झाली वाचा वदविता, कोणाची हे सत्ता, झाली वाचा वदविता, कोण सांगायास गेले होते देशोदेश. तुका म्हणे या निश्चये, तुका म्हणे या निश्चये माझे निरसले भय, तुका म्हणे या निश्चये माझे निरसले भय, कोण सांगायास गेले होते देशोदेश, कोण सांगायास गेले होते देशोदेश. जगद्गुरु तुकोबाराय महाराज भगवंतांच्या सुंदर स्वरूपाचं वर्णन करून सांगतात, ज्याच्यामध्ये भगवंतांची धवल कीर्ती आमच्यापर्यंत पोहोचते. ते नाम रूप गुणलीलाच्या द्वारा. कुठलाही अवतार घेतला तर त्या अवताराला काहीतरी नाम आहे, कुठलाही अवतार घेतला तर त्याच्यामध्ये भगवंताने काहीतरी विशिष्ट प्रकारची लीला केलेली आहे. कुठलाही अवतार घेतला तर भगवंताने विशिष्ट प्रकारचं रूप धारण केलेलं आहे. पण सर्व अवतारांच्यामध्ये एक गोष्ट बाकी समायिक आहे, ती म्हणजे त्राता भव मही स्थिराम. तो एक गुण भगवंताचा सारखा आहे. तो कसा आहे? तो त्राता भव. तो आम्हाला या भवसागरामध्ये त्राता आहे आणि मही स्थिराम, जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत आम्हाला स्थिर करणार आहे. हा जो भगवंताचा अद्वितीय गुण आहे, गुण हा असामान्य असा गुण आहे, ज्याच्यापासून सृष्टीची रचना होते, ज्याच्यामध्ये सृष्टी स्थित आहे आणि ज्याच्यामध्ये सृष्टीचा लय होतो. सृष्टीच्या अंतिम क्षणी सुद्धा जो आहे आणि त्याच्यापासून नव्याने पुन्हा सृष्टी उत्पन्न होते, तो भगवंत. त्याचा हा दिव्य गुण जो आहे, या गुणाची चर्चा तुकोबाराय महाराज करतात. अनेक गुणांच्या मध्ये भगवंतांचे जे गुण आहेत त्यातला एक गुण आहे तो म्हणजे भक्तवत्सलता. माधवो भक्तवत्सलः, भक्तवत्सलता. जो भक्तांसाठी अत्यंत उदार आहे आणि अत्यंत वत्सल आहे. वत्सल म्हणजे कसा? तर आई पुत्रावरती प्रेम करताना जीवापाड प्रेम करते, पण आगतिक होऊन प्रेम करते. समजून घ्या, आई पुत्रावरती प्रेम करताना जीवापाड प्रेम करते, पण आगतिक होऊन प्रेम करते. आगतिकता कशी? की मुलाला समजा काय व्हायला लागलं तर ती धावा करू शकते भगवंताचा किंवा अन्य कोणाचा, परंतु त्याला वाचवू शकत नाही. त्यासाठी ती आगतिक आहे. पण भगवंतांच्या बाबतीमध्ये असं नाहीच आहे काही. भगवंतांचा हा वात्सल्य गुण असा आहे की त्यांनी ठरवल्यानंतर ते कुठल्याही क्षणी, कुठल्याही प्रसंगातून, कोणत्याही अवस्थेतून ते जमिनीवरती पारिजातकाचं फूल पडावं आणि हलक्या हाताने ते उचलावं आणि टोपलीत ठेवावं किंवा ओंझळीत घ्यावं किंवा आपल्या ओच्यामध्ये घ्यावं. इतक्या सहजतेने ते भक्ताला संकटातून उचलतात आणि आपल्या जवळ, आपल्या ओंझळीमध्ये सुरक्षित करतात. हा भगवंताचा वात्सल्य नावाचा गुण आहे. भगवंताचा यश नावाचा गुण आहे की जो कायम यशस्वी आहे आणि ज्याच्यावरती भगवंत कृपा करतात त्यांनाही तो गुण प्राप्त होतो. त्यांना अपयश हे कसं असतं हे कधी माहितीच नाही. अपयश कसं असतं हे कधी माहितीच नाही. छत्रपती संभाजीराजे त्यांच्या आयुष्यामध्ये जेवढ्या लढाया खेळले, एकही लढाई ते हरलेले नाहीत. अपयश कसं त्यांना माहिती नाही. गद्दारीने त्यांना पकडलं गेलं पण मृत्यू आला. नाहीतर अपयश कसं असतं हे या शिवपुत्राला माहिती नाही. लक्षात घेऊ शकतो आपण, ज्याच्यावर भगवंतांची कृपा आहे, ज्याचा सखाहारी त्यावर विश्व कृपा करी, हा भगवंताचा गुण आहे. उणे पडो नेदी त्यासी वारे सोसी आघाताचे.
किंबहुना दुसऱ्या एका अभंगामध्ये तुकोबाराय आम्हाला हे समजून सांगतात की माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव आपण किंवा देवगुरूमध्ये ते म्हणतात की पडिये देहभाव पूर्वी वासना अंते ते आपणापाशी नावे. हा भगवंताचा गुण आहे. भगवंताचे अनेक गुण आहेत की ज्या गुणांची चर्चा तव गुणानाम ईश पारम्य याती असं म्हटले. याच्यामध्ये भगवान शंकराच्या बाबतीमध्ये म्हटले की तुझ्या गुणांना कोणीही पार लावू शकत नाही. त्यामध्ये कज्जलम सिंधुपत्रे तरुवर शाखा लेखडे पत्र मूर्ती तवपी तव गुणानाम ईश पारम्य याती असं तरी समस्यात कज्जलम सिंधुपत्रे. तुमचे गुण लिहून काढायचं म्हटलं, भगवती शारदा लिहायला बसली, समुद्राची शाई केली आणि सगळ्या झाडांचे बोरू केले, तरीही तुमचे गुण लिहिले जाणार नाहीत. एवढे भगवंतांचे आगाध गुण आहेत. या सगळ्या गुणांच्या मध्ये अजून एक गुण भगवंताचा स्वतःचा आहे की भगवंताला स्वतःचा प्रचार प्रसार कधी करावा लागला नाही, कोणत्याही युगात करावा लागला नाही. ते येतात, ते आले, कार्य केलं आणि गेले. आपल्याला भागवतातलं एक मोठं विलक्षण उदाहरण सांगतो. भागवताच्या तृतीय स्कंदामध्ये एक दिव्य कथा येते की या दिव्य कथेमध्ये पृथ्वीवरती आसुरांचा फार मोठा भार वाढलेला आहे आणि त्यावेळेला त्या आसुरांचा भार वाढल्या कारणामुळे पृथ्वी ही पाण्यामध्ये बुडालेली आहे. पहिला मानव जन्माला आला होता, स्वयंभू मनुष्यत्वरूपा राणी, आणि त्यांना राहायला जागा नव्हती. पण त्यांना जागा द्यायची कुठे हा प्रश्न जेव्हा ब्रह्मदेवाला पडला त्यावेळेला ब्रह्मदेवाच्या भुवया ताणल्या गेल्या आणि त्यावेळेला ब्रह्मदेवाला एक शिंक आली. त्या शिंकेमधून एक तिळा एवढं वराह स्वरूप बाहेर पडलं आणि पाहता पाहता आकाशामध्ये प्रकांड मोठं झालं. आपण भागवताची स्तुती वाचल्याने लक्षात येतं की आधी ब्रह्मादिदेव भयभीत झाले होते की हा कोणी आसूर जन्माला आला नाही ना, अजूनही हे कोणी वेगळं तर नाही ना. पण काहीही न सांगता तो देव पाण्यामध्ये गेला. त्या देवाने वरुणाशी तिथे जाऊन पोहोचला. त्यांनी त्या ठिकाणी हिरण्याक्षाशी युद्ध केलं, हिरण्याक्षाचा उद्धार केला, पृथ्वीला वरती स्थापित केलं. मग लोकांना त्याचं वराह स्वरूप समजलं, जय जयकार केला, कार्य केलं आणि निघून गेले. पण मी आलो होतो, मी हे केलेलं आहे, मी हे करतो, या संबंधातून ना वाच्यता केली ना कुठेही चर्चा झाली. परंतु नंतर सर्व देवांनी त्यांची वराह रूपाची स्तुती केली, स्तुतीश्रवण केली. जी मूळ स्तुती स्वरूप आहे ते त्याचं मूळ गुण आहेत, त्या गुणांचंच फक्त वर्णन आहे. तेवढं केलं आणि निघून गेले, ऐकून निघून गेले. मत्स्यावताराच्या बाबतीमध्ये पण हेच आहे, कच्छप अवताराच्या बाबतीमध्ये पण हेच आहे. किंबहुना नरसिंह अवतारामध्ये तर वर्णन करता येतं. आपण जर सप्तम स्कंदातला नरसिंह अध्याय काढला तर लोक विलक्षण आहेत. प्रल्हादकृत नरसिंह झाल्यानंतर भगवान नरसिंह परमात्म्यांनी कोणाकडे पाहिलं सुद्धा नाही, ते अंतर्धान पावले. मी आलेलो आहे, मी हिरण्याक्षाचा कसा वध केला आणि मग माझं कसं झालं, माझी तुम्ही स्टोरी लिहा, उद्याच्या सकाळला छापून येऊ देत, उद्याच्या पेपरला त्याचं वार्तांकन करा. भगवान तर स्वतः अमानी आहेत, ते कुठल्याही प्रकारातील मान सन्मानाचा विचार करत नाहीत. परंतु हे त्यांचे गुण आपण गायल्याने आपण शुद्ध होतो. तसंच झालं परशुराम अवतारामध्ये. परशुराम अवतारामध्ये पण भगवान परमात्मा प्रगट झाले, मातेवरती प्रेम केलं, मातेच्या प्रेमासाठी सगळ्या गोष्टी केल्या, पित्यावरती आज्ञा पाळली, निक्षत्रिय केलं सगळ्या पृथ्वीला. यथायोग्य काळ झाला आणि महेंद्र पर्वतावर निघून पण गेले, पण स्वतःचं कुठलं वेगळं अस्तित्व चिरंजीव वाचून ठेवलं नाही, वेगळा गुण दाखवला. भगवान वामन तर सगळ्यात प्रसिद्ध, क्षणभरामध्ये मोठे झाले, अखिल ब्रह्मांड समाविष्ट केलं आणि ज्याच्याकडे दान मागायला गेले त्याच्यात द्वारपाल होऊन बसले. त्याचे यत्किंचितही त्यांना जिंकलेल्याच्या पुढे द्वारपाल झाले, पण त्यांना यत्किंचित त्याची कुठली खेद ना खंत पुढे जातात. हे झाले भगवंताचे प्रमुख प्रमुख अवतार. राम अवतार, कृष्ण अवतार ह्या पण सगळे माहिती आहेत. पण भगवंतांचे जे काही अंशांशी अवतार आहेत ते सुद्धा लोक विलक्षण अवतार आहेत की ज्या अवतारामध्ये भगवान परमात्मा श्रीहरी झाले होते आणि ज्यांनी मेरू पर्वत लिलया उचलून आणला होता, समुद्र मंथन करायला मदत केली. त्या भगवंतांनी मोहिनी अवतार घेतला होता. त्या भगवंतांनी पुन्हा कुठेही कुठल्या बाबतीत काही सांगितलेलं नाही. जे भगवान बाळ ध्रुवासाठी प्रगट झाले होते, हाही त्यांचा एक अवतार होता. त्या अवतारामध्ये तर ध्रुव बाळ तोंडाने म्हणतात, योंत प्रविश्य मम वाच मिमाम प्रसुप्ताम संजीव यत्यखिल शक्तिधर स्वधामना.
तुम्ही माझ्या अंतःकरणामध्ये प्रवेश करून तुम्ही माझ्या हात, पाय, कान, नाक, डोळे, त्वचा, इंद्रियांना प्रेरणा देत आहात. तर असा हा तो लोकविलक्षण अवतार. तसाच लोकविलक्षण अवतारामध्ये खूप सुंदर चर्चा करता येते. त्याच्यामध्ये स्वयंभू मनुला वाचवणाऱ्या यज्ञ अवताराची, की ज्या अवतारामध्ये त्यांनी अनेक असुरांच्यापासून स्वयंभू मनुला वाचवलं होतं. किती लोकविलक्षण अवतार आहे. गजेंद्राला उद्धार करणारा अवतार तर भगवंताचा हा अत्यंत दिव्य अवतार आहे. गजेंद्रासाठी आलेले भगवान परमात्मा जे गरुडावरती 8 हात घेऊन आले होते, अष्टभुज घेऊन आले होते. आणि सगळ्यात मोठे लोकविलक्षण पुंडलिकाने देवाला उभं केलं. त्याच्या आधी गरुडाने उभं केलंय. त्याच्या आधी या गजेंद्राने उभं केलंय. एकमेव भागवतातलं वर्णन आहे की गजेंद्राच्या वेळेला भगवान परमात्मा गरुडावरती उभे राहून आले होते. 8 हात धारण करून आले होते, पण हातामध्ये फक्त चक्र आणि पुष्पच घेतलं होतं. आपण जर भगवंताचं लोकविलक्षण चरित्र वाचलं तर अद्भुत चरित्र आहे. हे कोणी सांगितलं का? हे सांगा म्हणून कोणी त्यांना त्यांची शक्ती आहे का? म्हणजे हे इतकं सहज आहे. या सहज गोष्टी ज्या आहेत ना, त्या आपोआप सर्वत्र पसरतात. ज्याप्रमाणे सर्वांच्या मध्ये आत्म्या रूपामध्ये भगवान परमात्मा आहेत, विराजित आहेत, त्याप्रमाणे भगवंतांचा हा गुण, भक्तवत्सल गुण, कृपावंत गुण, भक्तोद्धारक गुण, हा सगळे गुण हे आपोआप पसरलेले आहेत. तुकोबाराय महाराज तर भगवंताचे हे गुण गाताना गहिवरून येतात, डोळ्यापोप मिटले जातात, प्रेमानंदामध्ये गदगदून जातात आणि सद्गद होऊन गातात भगवंतांचे गुण. जसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की वाचेशी सद्गद जपा आधी, पांडुरंगाच्या समोर भरो सद्गदित होऊन तुकोबाराय महाराज अभंग गातात. सद्गदित होऊन. आणि ते भगवंतालाच विचारतात, रावळातल्या परमेश्वरात विचारतात की देवा तुझ्यावर तर मी काय बोलू रे, केवढी कृपा केलीस तू. तो कोण सांगाय असं गेलं होतं देशोदेशी, देशोदेश. अरे तुझी कीर्ती सांगायला पुढ्या पृथ्वीवरती तर तो पृथ्वीराज भगवान कोणी केलेलं आहे. अरे फार पूर्वीच्या काळी स्वयंभू मुनीला जे प्रियव्रत नावाचा पुत्र होता ना, त्या प्रियव्रत नावाच्या पुत्राने तरी पृथ्वी पाहण्यासाठी 7 प्रदक्षिणा केल्या होत्या. परंतु तुझी कीर्ती या पृथ्वीच्या कानाकोपऱ्यात कणाकणामध्ये पसरलेली आहे. ही सांगायला काही कोणी गेलंय का? जो तो ज्याच्या त्याच्या भाषेत आणि ज्याच्या त्याच्या बोलीमध्ये बोलतो. हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. पण तो बोलतो ते तुलाच बोलतो, जे करतो ते तुझाच करतो. आणि याच्यामध्ये कुठला संशय नाही. आणि याच्यामध्ये सांगत असताना तुकोबाराय महाराज तर पुढच्या एका चरणात, 3ऱ्या चरणामध्ये म्हणतात, झाली वाचा वदविता. हे केवढं मोठं वैशिष्ट्य भगवंता तुझं. अरे या जगामध्ये सगळ्यांना तू एक भाषा दिलीस, प्राणी मात्रांना एकसारखी भाषा दिलीस. मला एक गमत सांगावंसं वाटतं आपल्याला की अमेरिकेतला कोंबडा, रशियातला कोंबडा, महाराष्ट्रातला कोंबडा, भारतातला कोंबडा, कुठल्या चीनचा, जपानचा, पाकिस्तानातला, अख्ख्या पृथ्वीचा कुठल्याकडचा कोंबडा हा एकाच पद्धतीने ओरडतो. यांना काय ओरडण्यासाठी वेगवेगळं ट्रेनिंग दिले का? एकाच पद्धतीने त्याचा आवाज आहे. भारतात जगाच्या पाठीवर कुठलाही हत्ती एकाच पद्धतीने बोलतो. सगळे प्राणी एकाच पद्धतीने, मांजर एकाच पद्धतीने, कुत्रा एकाच पद्धतीने, गाढव घोडा एकाच पद्धतीने, यच्चावत प्राणी किंबहुना समुद्रातले मासे पण बोलतात ते एकाच पद्धतीने, आकाशात उडणारे पक्षीही बोलतात. कुठेही गेलात, कोणत्याही जगाच्या भागावरती गेलात तर त्यांचा आवाज एकसारखा आहे. पण याला एक मर्यादा आहे, आणि ती मर्यादा म्हणजे माणसाची मर्यादा आहे. माणूस बाकी वेगवेगळ्या भाषेमध्ये बोलू शकतो. महाराष्ट्रातल्या माणसाची बोलीभाषा वेगळी आहे, उच्चार वेगळे आहेत. किंबहुना महाराष्ट्रामध्ये सुद्धा दर 12 मैलावरती उच्चार वेगळे आहेत. दर 12 मैलावर उच्चार वेगळे आहेत. इंग्रजीतली इंग्रजी गृहीत धरली तरी अमेरिकेतली इंग्रजी वेगळी आहे, रशियामधली इंग्रजी बोलण्याची पद्धत वेगळी आहे, किंवा लंडनची पद्धत वेगळी आहे. एवढंच काय घेऊन बसलात तुम्ही? तर हसण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत, रिॲक्ट होण्याच्या म्हणजे स्वतःला एक्सपोज करण्याच्या, आपल्या भावना सांगण्याच्या पद्धती पण वेगवेगळ्या आहेत. ही एवढी विविधता तुम्ही माणसामध्ये दिली. हे सगळं कोणी दिलंय?
हे कोण आहे? झाली वाचा वदपिता. अरे या वाचेला याप्रमाणे वदपिता तुझ्याशिवाय दुसरं कोणी आहे का? कधीतरी आपण विचार करून बघा की इतर प्राण्यांची भाषा सर्वत्र एक आहे आणि माणसाची भाषा प्रत्येक 12 मैलावर वेगवेगळी आहे. एवढे मोठेपणा, एवढा मोकळेपणा आणि आपल्यासारखे सगळे गुण माणसामध्ये दिलेले आहेत. मग देवाने आपल्याला दिलेला हा गुण ओळखून आपण देवाचे गुणगान का गाऊ नये? देवाने आपल्याला दिलेला हा गुण लक्षात घेऊन देवाचे गुणगान का गाऊ नये? मध्यंतरी मी केरळला गेलो होतो. त्यावेळेला मला तिथले खूप लोक भेटले. मी प्रत्येकाशी बोललो. त्यांची भाषा वेगवेगळी होती, समजत होता असला भाग नाही. पण बोलता बोलता गोष्ट कळली की माझ्या आसपासचे सगळे जण होते ना, ते सगळे जण त्यांच्या त्यांच्या पद्धतीने भगवंतांची पराकोटीची उपासना करत होते. त्यांच्या त्यांच्या उपासनेमध्ये खूप गांभीर्य होतं आणि ते त्यांच्या पद्धतीने त्यांच्या उपासनेमध्ये अत्यंत संतुष्ट होते. उलट त्यांनी मला एकेकाने विचारणा केली की आमच्या उपासनेमधला हा वेगळेपण आहे, तुमच्यातलं वेगळेपण काय ते सांगा. लक्षात येतं आपल्याला की आपल्यापेक्षाही भारी उपासना करणारी माणसं जगामध्ये आहेत. हे सगळं कोण करतं? कोणाची हे सत्ता? झाली वाचा वदविता. एका ठिकाणी तुकोबारायांचे प्रश्न आहे की झाळुंकी मंजुळ बोलत असे वाणी, बोलविता धनी वेगळाची, का म्या पामरे द्यावी जी उत्तरे, परी त्या विश्वंभरे बोलविले. मी काय बोलावं? तो भगवंत माझ्याकडनं बोलवून घेतो. मग आमच्याकडनं बोलवून घेणं, आम्हाला सांगणं, आम्हाला विचार देणं, आम्हाला विचारांना प्रेरित करणं आणि आमच्या विचारांना स्थिर करून एका मार्गावरती घेऊन जाणं, हे सगळं करतं कोण? हा आमच्या भगवंताचा गुण आहे. हा संपूर्ण अभंग भगवंताच्या गुणाचं वर्णन करणार आहे. हा आमच्या भगवंताचा गुण आहे. अहो, चढावरती गाडी जाते तर त्याला 4x4 इंजिन लागतं. सर्वसाधारणपणे गाडीच्या मागच्या 2 चाकांना गती असते आणि मागची 2 चाकं चालतात, त्याला पुढचे 2 चाकं आपोआप चालायला लागतात. म्हणजे 4 चाकी गाडी चालते. स्कूटर आदी गाड्या ज्या आहेत त्याचं मागचं चाक फक्त चालतं, त्यामुळे पुढचं चाक आपोआप पुढे पुढे ढकललं जातं. परंतु 4x4च्या गाड्या अशा विचित्र गंमतशीर आहेत की ती 4ही चाकं एका वेळा चालतात आणि 4ही चाकांची गती एकसारखी मिळते आणि त्यामुळे 4x4 व्हीलच्या गाड्या हे किती मोठं चढाई असो अगदी सहज कुशलतेने चढून जातात आणि प्रत्येक चाकाला गती आहे. मानवाच्या 10 इंद्रियांच्या 10 चाकांना जो गती देतो त्याचे गुण किती वेगळे वर्णन करावेत. आपण तर चढावरती नाही, उतारावरती नाही, कसंही नाही, आपण कुठून कसं चालतं हे आपल्याला कळत नाही, पण आपल्या 10ही चाकांना गती आहे. माझ्या उजव्या डोळ्याला जरा कमी दिसतं, डाव्या डोळ्याला जरा व्यवस्थित दिसतं, माझ्या एका कानाला कमी ऐकायला येतं, माझ्या दुसऱ्या कानाला चांगलं ऐकायला येतं, माझं हे कमी आहे, माझं ते कमी आहे, माझं सगळं चालू आहे. सगळ्यामध्ये ताकद आहे, सगळ्यामध्ये गती आहे, सगळ्यातली प्रगती आहे. आणि शेवटचा क्षण येईपर्यंत काही सेकंद भगवंतातली एकही गोष्ट काढून घेत नाही. सगळ्या गोष्टी तुम्हाला देऊन टाकतो. तुम्ही अमर्याद वापरा, शेवटच्या क्षणी फक्त त्या गोष्टी तो काढून घेतो, तेही काही सेकंद. तर हे सगळं ही त्याची सत्ता आहे. म्या चालविल्या, म्या बोलविल्या, मी हलविल्या. नाही फार छान सांगितलंय. सूर्य रोज उगवतो, रोज मावळतो, हे कोणाच्या आज्ञेने? माझ्या आज्ञेने, भगवंताचं. चंद्राचं लहान मोठे कसंही असो पण अमृताचा वर्षाव करतो, कोणाच्या आज्ञेने? वरनं पावसाचं पडलेलं पाणी समुद्रात नदीत मिसळतं असं आपण म्हणतो, पण किती गंमत आहे की समुद्रामध्ये नदीमध्ये पाणी जे मिसळतं ना ते फक्त 3 भाग मिसळतं, पण 1 भाग म्हणजे 2/3 मिसळतं, पण 1/3 पाणी हे भूगर्भामध्ये ठेवून सगळ्या जीवांना ते पिण्यासाठी उपलब्ध करून दिलं जातं. हे समुद्रात कधीच मिसळलं जात नाही. हे कोण करतं? ही माझी सत्ता आहे. तुम्ही खाता, पचवतं कोण? ही माझी सत्ता आहे. तुम्ही बोलता, तुमच्या बोलण्याला प्रत्येक गोष्टीला ग्वाही देणं, पाठिंबा देणं, स्थैर्य देणं, धैर्य देणं आणि तुमच्या बोलण्यातलं आश्वासन लोकांना कळणं, हे कोण करतं? ही माझी सत्ता आहे. एखाद्याचं बोलणं मनावर घेत नाहीत असं का होतं? कारण मी त्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे की तो काही जरी बोलला तरी त्याकडे फारच लक्ष देत नाही. त्यांनी बोलू द्या,
त्याला जे बोलायचं ते बोलू देत. पण एखादी गोष्ट एखादी व्यक्ती एकच वाक्य बोलते, ते एकच वाक्य बोलणं सुद्धा लोक खूप मनावर घेतात. लोक खूप मनावर घेतात. ही शक्ती कोणाची? ही त्या भगवंताची शक्ती, ही त्याची सत्ता आहे. हे सगळं कोण करतं? खूप बोलावं लागतं, अजिबात बोलू देत नाहीत. किंबहुना काही काही जण तर नुसतं मौनातून खुणेतून सांगतात, पण त्यांच्या खुणेचा अर्थ लावता लावता आज 700-700 वर्षे जातात, पण त्याने आम्हाला कळत नाहीत. माऊली ज्ञानेश्वर महाराजांची, तुकोबारायांच्या वाणीतलं एखादं अक्षर कळण्यासाठी आम्ही सगळेजण आमच्या आमच्या मताने अर्थ लावतो, पण कळत नाही. पण एखादा शांतपणे त्यांच्या चरणाशी बसतो आणि म्हणतो, बाबा सांगा ना मला. त्याला, लेकरा तुला एवढं कळत रे, म्हणून डोक्यावरून हात फिरवून, अरे ती गोष्ट अशी आहे म्हणून टप्पल मारतात. असं होय, मला केवढं मोठं अवघड वाटलं होतं. हा गुण कोणी दिला? हा माझ्या भगवंताने दिला. आणि ह्याचं कीर्ती पसरवायला, हे तुम्हाला कळायला आणि हे सांगायला कोणी देशोदेशी गेलं होतं का? तर कोणी नाही. ही प्रत्येकाच्या मध्ये मूलभूत कीर्ती आहे आणि ही मी दिलेली आहे. ही माझी रूपरचना आहे. जसं मगाशी सांगितलं की सगळ्या जगातल्या सगळ्या प्राण्यांच्या आवाज एक सारखे आहेत. त्या जाती जन्माला त्या प्राण्याचा आवाज त्या जातीसारखाच येणार. फक्त एकच मनुष्य असा आहे की ज्याच्या आवाजामध्ये विविधता दिली आहे, भाषेत विविधता दिली आहे, स्वरात विविधता दिली आहे, चढ उतारात विविधता दिलेली आहे. पण सगळ्यांना बोलण्याचं सामर्थ्य रूपी गुण मी दिलेला आहे. कोणी दिलाय? तो मी दिलेला आहे. आणि त्यामुळे हे सगळं माझी गोष्ट आहे. की भगवंताचं पांडुरंगापुढे बरोबर तुकोबाराय महाराज म्हणतात. तुकोबाराय महाराज एक छोटंसं पण समर्पक उदाहरण सांगतात. ते म्हणतात, झाले वाऱ्या हाती माप, समर्थ तो माझा बाप. तर वाऱ्या हाती माप याचा अर्थ सर्वसामान्य सुगंध वाऱ्यावरती पसरतो. परंतु हा याचा इतका सोपा अर्थ नाही बरं. म्हणून मी या चरणाला मागं ठेवलं होतं की झाले वाऱ्या हाती माप. हे सगळं कोण पसरवतं? एखाद्याची कीर्ती वाऱ्यासारखी पसरली, सत्कीर्ती दुष्कीर्ती सुद्धा. वाऱ्या हाती माप म्हणजे काय? तर पंचमहाभूतांच्या मध्ये पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, त्यातला वायू जो आहे तो वायू मानवाच्या देहामध्ये आहे. म्हणून मानवाचा देह चालतो, बोलतो, खातो, पितो, झोपतो, उभा राहतो. आणि समान वायू जर नीट काम करत असेल तर माणसाला चालता येतं, उभा राहता येतं, ते थोडं करता पण येणार नाही. प्राणवायू असेल तर आपल्याला जगता येतं. उदान वायू असेल तर आपले मलमूत्र आणि पाद बाहेर पडतो. अपान वायू, समान वायू उभं ठेवतो. हे सगळं वायू करतो. म्हणजे या ब्रह्मांडातल्या 5 गुणामधला एक गुण जो वायूकडे आहे, सर्वत्र वाहणे, सर्वत्र पसरवणे, सर्वत्र करणे. तर तुकोबाराय म्हणतात की माझ्या भगवंतांचा हा वायू नावाचा गुण आहे. हे माप आहे की जे माप डोळ्याला दिसत नाही पण सर्वत्र अस्तित्व आहे. वाऱ्याचं अस्तित्व नाही अशी जागा कानाकोपऱ्यात सांधित पण नाही. त्याच्यावर तर मी जगतोय. हेच तर माप आहे. भगवंत स्वतःला दाखवत नाही, पण त्याचे गुण कळले तर तू जगणार आहेस, नाही तर तू मरणार आहेस. जिथे वायू नाही तिथे मृत्यू आहे. जिथे वायू नाही तिथे मृत्यू आहे. हे लक्षात घ्या. अहो, पाण्यामधल्या जलचरांना सुद्धा प्राणवायू पाण्यातून मिळतो. म्हणजे वायू नाही तिथे मृत्यू आहे. मग वाऱ्याच्या हाती माप आहे हे. आणि लक्षात ठेवावं आपण की आपल्या वायूच्या तत्वावरती, या वायू विजनावरती, श्वासावरती, किंबहुना ह आणि ठच्या संयुक्त जोडीवरती, सूर्यचंद्राच्या जोडीवरती, तुमच्या प्राणायामाच्या जोरावरती तुम्ही जगत आहात. आणि तो जे कोण करतं तो समर्थ तो माझा बाप. जन्माला येणाऱ्या बालकाच्या जन्माच्या आधी जेव्हा जेमतेम 2 आठवडे पूर्ण होतात, अजून नुसता गोळा बुदबुदाकार आहे, नुसता गोळा आणि बुदबुदाकार आहे, म्हणजे बुडबुड्याच्या आकाराचा गोळा आहे आतमध्ये अजूनही. त्या वेळेला सुद्धा तो वायू आत शिरतो आणि तिथून त्याची स्पंदनं कानाला ऐकायला, टप 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 लब डब लब डब लब ऐकायला यायला लागतात. मोठा झाल्यानंतर त्याचे हृदय 4थ्या महिन्यात जाणवायला लागतं, 3ऱ्या महिन्यात जाणवतं, 2ऱ्या महिन्यात जाणवायला लागतं, 9व्या महिन्यात जाणवतं, जन्माला जाणवतं, मरेपर्यंत जाणवतं. अरे कोण करतं हे? तर वाऱ्या हाती माप आहे. आणि समर्थ तो माझा बाप. तो माझा बाप, तो माझा परमात्मा. तो माझा बाप म्हणजे कोण? तर विटेवरती ज्याची पावले समान, तो माझा विठ्ठल. मी पुन्हा पुन्हा सांगतो की अरे ते आपल्या बापाला आठवा रे.
जगाचा जो मायबाप आहे ना त्याला आठवा, दिवसातून एकदा तरी त्याला नमस्कार करा आणि जगाच्या मायबापाचे आभार माना की तुझी कृपा आजचा दिवस, तुझी कृपा हा क्षण, तुझी कृपा मुखी नाम, तुझी कृपा म्हणून चुकणाऱ्या माणसानं विसरण्याचं सामर्थ्य, तुझी कृपा म्हणून अवकृपा करणाऱ्यांवरती सुद्धा आपण दुर्लक्ष करता येणं, तुझी कृपा म्हणून चालता येणं, तुझी कृपा म्हणून पाणी पिता येणं, तुझी कृपा म्हणून डोळेही मिटता येणं. डोळे मिटायची कला सगळ्यांना दिलेली नाहीये. किंबहुना पाण्यामध्ये राहणाऱ्या एकाही जीवाला डोळे मिटताही येत नाहीत. पृथ्वीवरती असे कितीतरी जीव आहेत की त्यांना डोळे मिटता येत नाही, डोळे कायम सतत उघडे असतात. पण डोळे मिटता येणं ही पण तुझीच कृपा आहे. हा कोण आहे तर वाऱ्या झाले वाऱ्या हाती माप, समर्थ तो माझा बाप, तो ही कृपा करतो. भगवंताचा हा गुण आहे, हा भगवंताचा हा गुण आहे. आणि तुकोबाराय महाराज म्हणतात की तुका म्हणे या निश्चये, इथे शब्दामध्ये सगळ्यात महत्त्वाचा शब्द या निश्चये. हा माझ्या मनात पक्का निश्चय झाल्या कारणामुळे हे सगळं मी ओळखलं की भगवंताच्या नामरूप गुणलीलेमध्ये नामाचं महत्त्व तर वेगळंच आहे, पण गुणाचं महत्त्व तितकंच आहे. त्या गुणाला आठवावं. अवतार कुठलाही असो, त्याचं रूप कोण नाव कुठलंही असो, लीला कुठल्याही असो, पण त्याचा गुण जो आहे, जो भक्तवत्सल गुण आहे, हा गुण मला कळाला. आणि ह्या निश्चयामुळे, हा गुण मला पक्का कळाला, या निश्चयामुळे भगवान आपली ता रात्री, इथं ता शब्द आले, ता रात्री म्हणजे ही भगवत नियोजित रात्र होती. शरदत फुल्ल मल्लिका हा 100 शरदृतू एका प्रकट झाले. विक्षरंतु मनश्चक्री योगमाया मुपाश्रित. भगवंताने योगमायाचा आश्रय घेतला आणि त्यांनी ते खेळ रचला. आपली ता रात्री, तो रात्री, तो दिवस. माझं लग्न लागलं तो दिवस, ज्या दिवशी मी यांच्या संसारामध्ये आले, मी यांच्या माझ्या संसारामध्ये ही आले, मी जन्माला आलो तो दिवस, माझी मौंज झाली तो दिवस, माझं बालपणामध्ये शिक्षणास्वाद झाली तो दिवस. प्रत्येकाचा क्षण ठरलेला आहे आणि त्या क्षणी प्रत्यक्षाही करावीच लागते. तसे अध्यात्मामध्ये पण एक क्षण ठरलेला आहे की तो निश्चयाचा क्षण आहे की भगवंताला सुनिश्चितपणे मानणं आणि त्याच्या निश्चयाच्या माळेवरती आपण चालणं. आणि म्हणून एक गंमतशीर गोष्ट सांगतो आपल्याला की माळेमध्ये मणी 108च आहेत, परंतु दुसरी माळ मोजत असताना 108 नंतर 109वा मणी म्हणून पुढचा मणी घेतला जात नाही, तर माळ फिरवावी लागते आणि शेवटचा मणी पहिला घ्यावा लागतो. कारण निश्चय आहे तो एकच आहे. त्या निश्चयालाच आम्हाला पुन्हा जायचंय, पुन्हा फिरायचंय, पुन्हा जायचंय, पुन्हा फिरायचंय. ज्याप्रमाणे भगवान सदाशिवाने ओलांडता येत नाही, त्याप्रमाणे निश्चयाला कधी कोणी ओलांडू नाही, त्याचप्रमाणे भगवंतांच्या गुणांनाही ओलांडून पुढे जाण्याचं धारिष्ट्य कोणीही करू नये. तुकोबाराय महाराज म्हणतात की या निश्चये, हा निश्चय मला कळाल्या कारणामुळे मला काय झालं, माझे निरसले भय. आता माझे सर्व प्रकारचे भय, जन्म मृत्यूचे भय, उद्या काय होणार आहे, उद्याच्या पोटात काय आहे, माझ्या मुलाचं कसं होईल, माझा जावई बरा वागेल का, यंदा किती पिकल, भाकऱ्या कशा होतील, काय संसारातल्या अगदी छोट्या छोट्या मोठ्या प्रश्नांच्यापर्यंत मी गेल्यानंतर माझं काय होईल, पुढं काय होतं, हा गेला तर काय होतं. अरे कुठले प्रश्न राहिलेच नाही आहेत. अरे सगळं तेच आहे. सगळ्या अनेक रंग जिथे एकत्र येतात तो पांडुरंग आहे ना. अनेक रंग जिथे एकरूप झाले तो पांडुरंग, तो विटेवरती उभा आहे आणि त्याच्या कृपेने माझे निरसले भय. आता मला कुठलंही भय राहिलं नाही, कारण अभय ज्याचं नाव आहे त्या परमात्म्याची पावलं त्यांनी मला दाखवलेली आहेत. आणि त्याची पावलं ही सुद्धा गुण आहे, कारण पावलं ही नौका आहे. तो भगवान पांडुरंग विटेवरती उभा राहून चारी युगातल्या प्रत्येक भक्ताला सांगतो की भवसागर फक्त कमरेइतका खोल आहे. तुम्ही संतांचा हात धरा, माझ्यापाशी या. कमरेचं खालचं दिसणार नाही तुम्हाला, तुम्हाला पावलं नमस्काराला दिसतील, पण भवसागरातले कमरेखालचं दिसणार नाही, त्याच्यावर दिसेल. आणि लक्षात घ्यावं की बापाने मुलाला उचललं की मुलाची उंची आणि बापाची उंची सारखी होती. भगवंताने तुम्हाला उचललं, जवळ केलं की तुम्ही भगवंतांच्या जवळ जाता, तुमची उंची पण भगवंत तुम्हाला सारखी देतो. मुलगा बापाच्या डोळ्यात डोळे घालून बोलू शकतो, कारण त्याला बापाने उचललेलं असतं आणि कडेवर घेतलं असतं. किंबहुना मुलगा आईचं दूध पिऊ शकतो, कारण आईने हाताने उचललेलं असतं आणि आपल्या स्तनाच्या उंचीला त्याला आणलेलं असतं. आणि सद्गुरूंनी आपल्याला झुकवलं असतं.
आणि त्यामुळे आपण पावलाचं आपलंही पाऊल आणि त्यांचंही पाऊल बघू शकतो, त्या पावलाच्या समान रेषेमध्ये येऊ शकतो. आता आपल्या फार वर 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 उड्या मारणं चालू असतं. सगळ्या गोष्टीचं कारण ज्यांनी मला शिकवलं, तुका म्हणे या निश्चये माझे निरसले भय, हे मला कळालं. त्यामुळे सगळं जे भय आहे ते निघून गेलं. आता कैचे येणे जाणे सहज खुंटले बोलणे, अवघी कृपा केली नारायणे मज पामरावरी. यापेक्षा अजून काय सांगावं. भगवंताच्या दिव्य गुणांच्या मध्ये कृपा हा गुण आहे, वात्सल्य गुण आहे, प्रेम हा गुण आहे. आणि त्याहीपेक्षा भगवंत आपल्या छातीला प्रत्येक भक्ताला लावतो, हा त्याचा सगळ्यात मोठा गुण आहे. अशा गुणांचा मला अनुभवाल्या कारणामुळे मी निश्चय केला की आता त्याला सोडून कोणालाही भजणार नाही. भजायचं तर त्यालाच भजेल की जो सगळ्या गुणांचा गुणनिधी आहे. विठ्ठल गुणनिधी, विठ्ठल सर्वसिद्धी, लागली समाधी विठ्ठल नामे. विठ्ठल गुणनिधी, विठ्ठल सर्वसिद्धी, लागली समाधी विठ्ठल नामे. अशा ह्या भगवंताला पांडुरंगाच्या चरणी नमस्कार करतो आणि त्या पांडुरंगाला उभं राहून मी आता माझं निवेदन करतो. ते निवेदन आहे की तुका म्हणे या निश्चये माझे निरसले भय, माझे निरसले भय, माझे निरसले भय. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर विजयोर्भूतीर ध्रुवा नीतिर्मतिर्मम. तत्सत सद्गुरुचरणार्पणमस्तु. गोपाल कृष्ण भगवान की जय. पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ भगवान की जय. श्री गुरु गोविंद महाराज की जय. श्री सद्गुरु केशवदत्त महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. सर्व संतन की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. माऊली तुकाराम महाराज की जय. सर्वांना माझा अत्यंत प्रेमाने आणि विनयाने जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण.